शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपण जेव्हा पशुधन सांभाळतो तेव्हा त्याचा सांभाळ हा अतिशय योग्य प्रकारे व्हावा आणि त्याच्या शरीरामध्ये चालू असलेल्या सगळ्या शरीरक्रिया ह्या अगदी सामान्य असाव्यात, म्हणजे मग त्याची उत्पादन क्षमता आणि प्रजनन क्षमता आपल्याला मिळवता येतात। ज्या जनावरांमध्ये शरीरक्रिया बिघडतात त्याला आपण जनावर आजारी पडला असं म्हणतो, आणि हे आजारपण अनेकदा शरीरक्रियेमध्ये अडथळे निर्माण करतात। शरीरक्रियेमध्ये अडथळे निर्माण झाले की आपल्या जनावरांना आपल्याला उपचार करावे लागतात, आणि आपल्या वैद्यकशास्त्रामध्ये उपचारांच्या अनेक पद्धती आहेत। तात्काळ उपचार आणि तात्काळ त्याचा परिणाम अशा प्रकारची अपेक्षा गेल्या अनेक वर्षांमध्ये वाढत गेलेली आहे। म्हणून पशुपालकांनाही असं वाटतं की पशुवैद्यकाकडे आपला आजारी जनावर दाखवलं की त्याच्यावर ताबडतोब उपाय व्हावेत। जे उपाय ताबडतोब होतात आणि त्याच्यात लगेचच परिणाम दिसून येतात, अशा बाबींमुळे पशुधनाच्या बाबतीमधल्या शरीरक्रिया सामान्य होतात ही बाब जरी खरी असली तरी असे अनेक उपचार खर्चिक आहेत। याबरोबर या उपचार पद्धतीमध्ये वापरणारी रसायनं ही शरीराला घातक ठरतात, आणि वेळोवेळी जर असे उपचार करावे लागले तर त्याहून होणारे शरीरावरचे दुष्परिणाम शेवटी जनावरांनाच सहन करावे लागतात। यामुळं आपल्या भारतीय वैद्यकशास्त्रामध्ये वनौषधींना फार मोठं महत्व आहे। प्राचीन भारतामध्ये वनौषधींवर फार मोठं संशोधन झालेलं आहे। एक काळ असा होता की ज्या काळामध्ये उपचाराची पद्धत ही केवळ वनौषधी अशीच होती। आजही बऱ्याचशा पशूंना जे स्वतः चरायला जातात आणि आपल्या शरीरामधल्या शरीरक्रिया बदलून घेण्यासाठी, या उलट सामान्य करून घेण्यासाठी कुठल्या प्रकारच्या वनस्पतीचं सेवन करावं याचंही ज्ञान ज्या पशूंना आहे, तशा प्रकारच्या उपचार पद्धतींची माहिती ही वैद्यकशास्त्रानं आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय परंपरेमध्ये केली गेलेली आहे। ही सगळी माहिती एकत्र करणं, उपलब्ध असणाऱ्या निसर्गातल्या वनस्पती एकत्र करणं, या वनस्पतींची पानं असतील, फुलं असतील, फळं असतील, काढ्या असतील, त्याच्या काही अतिशय सौम्य स्वरूपामध्ये मात्रा असतील, त्याचा वापर करून बघणं, ह्या सगळ्या बाबतीमधलं संशोधन परंपरेनं होत आलेलं आहे। या सगळ्या पद्धती वापरणं पशुधनामध्ये अतिशय सोयीस्कर असतं, सोपं असतं, आणि त्याचा वापर करणं ही काळाची गरज आहे। ह्या सगळ्या औषधी उपचारांपेक्षा प्रतिबंधासाठी तर निश्चितच उपयोगी असतात। आपला जो काही हिमालयाचा भाग आहे त्याच्यामध्ये असणारी वनौषधी, आपल्याकडे बरेचसे डोंगर आणि पहाड आहेत, तिथं असणाऱ्या आणि दुर्मिळ असणाऱ्या वनस्पती यांचं जतन करण्याची मोहीम ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळालेल्या पारंपरिक ज्ञानातून दिसून येते, आणि अशा प्रकारची औषधी वनस्पती जर आपल्या आजूबाजूला असतील तर त्यामधून आपल्याला पशुधनाचा चांगला वापर करता येत राहतो। एक गोष्ट निश्चित की अशा सगळ्या वनस्पती ह्या एक किंवा एकाच प्रकारच्या वनस्पतींचा वापर हा पशु उपचारामध्ये केला जात नाही। 4-5 प्रकारच्या वनस्पती एकत्र करून, ज्याला पॉलीहर्बल ट्रीटमेंट म्हणतात, त्याचा वापर पशुधनामध्ये चांगल्या प्रकारे केला जातो। उपयोगिता, यामधून होणारा परिणाम, शाश्वत सामान्य करण्याची त्याची क्षमता, आणि महत्वाची गोष्ट अशी की अतिशय स्वस्तामध्ये उपलब्ध असणारा हा उपचार पशुधनाच्या बाबतीमध्ये करून घेणं गरजेचं असतं। आपण पाहतो की बरेचसे उपचार हे तीव्र स्वरूपाचे असतात, आणि तीव्र स्वरूपाचे उपचार हे पेशींवरती परिणाम करतात। शरीर पेशी मोठ्या प्रमाणामध्ये दाह पोंचवण्याचं काम ह्या रासायनिक उपचारातून होतं। या उलट वनौषधींचा जर वापर केला तर त्याची मात्रा जास्त झाली किंवा कमी झाली त्याही पेक्षा परिणाम मोठ्या प्रमाणात होतात। ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। एक गोष्ट निश्चित
की शरीरामधल्या सगळ्या शरीरक्रिया सामान्य करण्याची क्षमता या वनौषधीमध्ये असल्यामुळं वनौषधींचा वापर हा करता येत राहतो. दुसरी महत्वाची गोष्ट, बहुतांश वनस्पती ह्या शरीरावरती लावण्यासाठी किंवा त्याची मात्रा सेवन करण्यासाठी म्हणजे आपल्या पचन संस्थेमार्फत त्यांचा वापर करण्यासाठी केला जात राहतो. काही काढे असे आहेत की ज्यांचा वापर आपल्याला डोळ्यामध्ये करता येत राहतो, कधीतरी कानामधून करता येत राहतो, नाकामधून सुद्धा अशा प्रकारचे काढे हे वापरता येत राहतात. मात्र हे करत असताना किती प्रमाणात केले पाहिजेत, किती त्याची उपयुक्तता आहे आणि त्याच्याबद्दलची अचूक माहिती देणारा तज्ञ हा आपल्यापाशी आहे का, याबद्दलचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या पशुधनाच्या बाबतीमध्ये आपण जर अशा प्रकारच्या वनौषधींचा वापर करत राहिलो तर निश्चितच आपल्याला या पशुधनाचे होणारे सगळे आजार हे कमी करता येत राहतील. आणि महत्वाची गोष्ट अशी की आपलं पशुधन हे निरोगी राहत राहील. अतिशय सामान्य अशा प्रकारचं आपलं पशुधन हे उत्पादनक्षम आणि प्रजननक्षम असू शकेल. जेव्हा आपण या वनौषधींचा वापर इतर प्रकारच्या औषध उपचारांशी तुलनात्मक दृष्टीने बघतो तेव्हा तुलना करण्यापेक्षा प्रतिबंधासाठी हा वापर वनौषधींचा जास्त महत्वाचा ठरतो. कधी आपल्याला होमिओपॅथिक औषधांच्या मात्रांचा वापर पाहता येत राहील, ॲलोपॅथीच्या औषधोपचार मात्रांचा वनौषधींबरोबर त्याचा फरक जाणवेल. पण वनौषधींची जे काही परिणाम आहेत आणि गुणधर्म आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत आणि म्हणून पशुधनाच्या बाबतीमध्ये या सर्व बाबींचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला आपल्या जनावरांच्या बाबतीमध्ये उपचार अवलंबता येत राहतील आणि शरीरक्रिया सामान्य करून कुठल्याही प्रकारचे तीव्र घटक नसणाऱ्या उपचारांच्या पद्धतीचा आपण जनावरांसाठी वापर केला याचं श्रेय आपल्याला मिळवता येईल. म्हणून स्वस्त असणाऱ्या, सहज उपलब्ध असणाऱ्या, परिणाम साधणाऱ्या वनौषधींचा वापर आपल्या पशुधनात नेहमी करावा आणि त्या प्रकारे आपल्या जनावरांचं आरोग्य हे सामान्य टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतं. धन्यवाद.